नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे, कालपर्यंत स्वतःला उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आणि त्यांना आपले मोठे भाऊ म्हणवणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका रात्रीत केवळ निधीच्या हव्यासापोटी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानं या धक्क्यातून अजून कोणीही सावरलेलं नाही। जो धाराशिव मतदारसंघ उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, जो धाराशिव मतदारसंघ राज्यात एक प्रकारे निष्ठेचं प्रतीक बनला होता, सगळे फुटले तरी ओमराजे निंबाळकर फुटणार नाही या महाराष्ट्रात चर्चा होत्या, त्या मतदारसंघाला आता गद्दारीचा शिक्का लागला। शिंदेंनी ओमराजेंना आपल्या पक्षात घेऊन उद्धव ठाकरेंना धाराशिवमध्ये संपवण्याचा डाव आखला असला तरी ओमराजेंचे सख्खे चुलत बंधू आणि माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची खंबीर साथ देण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा एकदा गद्दारी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात नवीन नेते निर्माण करायला सुरुवात केली। ठाकरेंनी आतापासूनच 2029 ची तयारी या निमित्तानं सुरू केल्याचं आता बोललं जातंय। नंदूराजे यांच्या निमित्ताने ठाकरेंना धाराशिवमध्ये ओमराजेंविरुद्ध एक तगडा आणि तितकाच प्रभावी घरचा पर्याय मिळाल्याची चर्चा सध्या धाराशिवमध्ये रंगू लागली। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंसोबत ढाल बनून उभे राहिले होते। अनेक मंचांवरून त्यांनी आम्ही गद्दार नाही, ज्यांनी आमचा राजकीय जन्म घडवून आणलाय, ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये ओळख दिली आहे, अशा ठाकरेंसोबत कधीही गद्दारी करणार नाही, निष्ठा काय असते याचं उदाहरण धाराशिवमधून सेट करणार अशा वल्गना केल्या होत्या। मात्र लोकसभा निवडणूक होऊन अवघ्या 2च वर्षात ओमराजेंच्या निष्ठेचं विष्ठेत रूपांतर झालं आणि ओमराजेंवरचा हाच राग नंदूराजेंना मोठं करून धाराशिवकर काढतील। ऑपरेशन टायगरच्या नावानं धाराशिवमधल्या या कागदी वाघाचा बुरखा अगदी टराटटर फाटला। सत्तेच्या आणि निधीतल्या टक्केवारीच्या लालसेपोटी ओमराजेंची ही तथाकथित निष्ठा वाऱ्यासारखी उडून गेल्याचे आरोप होत आहेत। पक्ष बदलताना ओमराजेंनी अत्यंत केविलवाना बहाणा करत विरोधात राहिल्याने मतदारसंघात निधी मिळत नाही आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा पराभव होत असल्याचं सांगितलं होतं। हे कारण 2022 ला चाललं, पण 2026 ला याचा पर्दाफाश झाला। परंतु जेव्हा 2 वर्षात मिळालेल्या या निधीच्या खर्चांचा आलेख समोर आला तेव्हा ओमराजेंचं हे खोटं देखील जनतेच्या समोर आलं। ज्या धाराशिवच्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहून ओमराजेंना भरभरून मतं दिली, त्याच मतदारांच्या पाठीत ओमराजेंनी सत्तेच्या उबदार खुर्चीसाठी थेट खंजीर खुपसला। केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेच्या सुखासाठी त्यांनी मातोश्रीशी केलेली बेईमानी आजही धाराशिवच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेली नाहीये। ओमराजेंच्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे गटाला धाराशिवमध्ये मोठा धक्का बसेल असा शिंदे गटाचा कयास होता। मात्र निंबाळकर कुटुंबातूनच ओमराजेंना पहिला आणि सर्वात मोठा हादरा बसलाय। ओमराजेंचे बंधू नंदूराजे निंबाळकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपल्याच भावाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय। ओमराजे निंबाळकरांनी इतकी क्रेज नसली तरी ओमराजेंना नंदूराजे पर्याय ठरतील असं धाराशिवचं गणित आहे। धाराशिवच्या जनतेला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये। संकट काळात ठाकरेंची साथ सोडणे हा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलंय। नंदूराजे यांनी स्पष्ट केलंय की ते उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीने एकनिष्ठ राहतील। उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून निवडणूक लढण्यास तयार असल्याचा आक्रमक पवित्रा सुद्धा त्यांनी घेतला। नंदूराजे हे धाराशिवचे माजी नगराध्यक्ष असून त्यांचा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी दांडगा जनसंपर्क आहे। शिवाय ओमराजेंचा राग हा नंदूराजेंना ताकद देऊन धाराशिवकर भरून काढतील। ठाकरेंच्या सेनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून ते जिल्ह्यात आधीच सक्रिय आहेत। नंदूराजेंच्या या भूमिकेमुळे आता धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे येत्या 28 जून रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची आणि शक्ती प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी आता नंदूराजे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे। सत्ता आणि वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या ओमराजेंना धाराशिवची जनता धडा शिकवणार का हे येणारा काळच ठरवेल। पण नंदूराजे निंबाळकर यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंना धाराशिवचा गड राखण्यासाठी एक निष्ठावान, खंबीर आणि स्थानिक पातळीवर मजबूत असलेला पर्याय नक्कीच मिळाला असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। ओमराजे निंबाळकरांइतकी नंदूराजे यांची क्रेज नाही,
पण क्रेज तयार करणारे सुद्धा धाराशिवकरच आहेत. त्यामुळे आता नंदूराजेंना या गोष्टी दिसूनही येतील. 6ही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे जनतेची माफी मागून पर्यायी चेहऱ्याची चाचपणी करतात. ठाकरेंना आता खासदारांच्या बदल्यात तेवढ्याच ताकदीचा चेहरा हवाय आणि त्याची सुरुवात ते धाराशिव पासून करणार असल्याचं बोललं जातंय. ओमराजे निंबाळकर फुटतील का अशा चर्चा होत असताना पूर्ण महाराष्ट्रभरातून चर्चा यायची. सगळे फुटतील पण राजाभाऊ वाजे आणि ओमराजे निंबाळकर फुटणार नाही. ओमराजे निंबाळकरांचा चेहरा जरी धाराशिवचे खासदार म्हणून परिचित असला तरी उभ्या महाराष्ट्रावर एक कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर नसलेला खासदार अशी इमेज ओमराजे निंबाळकरांची बनली होती. मात्र ही इमेज आता मोठ्या प्रमाणावरती डॅमेज झाली आहे आणि याच डॅमेज झालेल्या इमेज नंतर आता नंदूराजे निंबाळकर हा उदयता चेहरा समोर येतोय. त्यामुळे आता या उगवत्या चेहऱ्यामागे धाराशिवकर उभे राहतात की ओमराजे निंबाळकरांची क्रेज कायम राहते हे ज्यावेळी उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करतील आणि पुढची लोकसभा निवडणूक लागेल त्यावेळी स्पष्ट होऊ शकतं.